मांसाहारावरून संजय राऊत आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळतंय। राज्याला नपुंसक करायचं आहे का असा सवाल राऊतांनी केला होता। राऊतांच्या वक्तव्यावरून भाजपनं आक्रमक होत राऊतांनी राज्यातील वारकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी केली होती। दरम्यान भाजपच्या या मागणीनंतर संजय राऊतांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं। बघूया। तुम्ही महाराष्ट्राला काय नपुसंक बनवताय का? संजय राऊत यांनी तमाम वारकऱ्यांची, टाळकऱ्यांची, धारकऱ्यांची आणि नाथ संप्रदायांची नाक घासून माफी मागितली पाहिजे। कोण काय तो अशी मागणी करतोय? मराठी माणूसच आहे ना तो। भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये मांसाहारावरून सुरू झालेला वाद आता टोकाला गेलाय। मांसाहार बंदीवरून संजय राऊतांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। दरम्यान त्यांच्या या वक्तव्याचा भाजपनं समाचार घेतला होता। संजय राऊतांनी वारकरी आणि टाळकऱ्यांना नपुंसक म्हटल्याचा मोठा आरोप भाजप मीडिया सेलचे प्रमुख नवनाथ बन यांनी केला होता। त्यामुळे राऊतांनी वारकऱ्यांची माफी मागावी अशी मागणीही बन यांनी केली आहे। दरम्यान बन यांच्या मागणीनंतर संजय राऊतांनी त्यांना थेट शिवीगाळ केली। तुम्ही महाराष्ट्राला काय नपुसंक बनवताय का? छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले, ते काय वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का? ते मांसाहारच करत होते चांगल्या प्रमाणात। पेशवेसुद्धा मांसाहार करत होते, बाजीराव पेशवे। त्याशिवाय युद्धावर लढता येत नाही। आता सीमेवरचं सैन्याला सुद्धा मांसाहार करावाच लागतो ना। संजय राऊत यांनी तमाम वारकऱ्यांची, टाळकऱ्यांची, धारकऱ्यांची आणि नाथ संप्रदायांची नाक घासून माफी मागितली पाहिजे। महाराष्ट्रात अशा पद्धतीनं वारकऱ्यांना नपुसक म्हणणं, नाथ संप्रदायाला नपुसक म्हणणं, टाळकऱ्यांना नपुसक म्हणणं, धारकऱ्यांना नपुसक म्हणणं हे सहन केलं जाणार नाही। संजय राऊत, तुम्हाला जे काही राजकारण करायचं असेल ते करा, परंतु अशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या वारकरी परंपरेचा, महानुभाव पंथाचा, भागवत धर्माचा अपमान करण्याचा तुम्हाला अधिकार नाही। कोण काय तो अशी मागणी करतोय? मराठी माणूसच आहे ना तो। काय त्याची सुनता केली आहे? विचारा जाऊन त्याला। मी बरोबर बोललेलो आहे। नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रवृत्ती महाराष्ट्राला, मराठी माणसाला नामर्द करण्याचा कसोशीनं प्रयत्न करतायत की त्यांनी लढण्यासाठी उठू नये स्वाभिमानाच्या प्रश्नावर। दरम्यान संजय राऊतांनी केलेल्या शिवीगाळीनंतर नवनाथ बन यांनीही पलटवार केलाय। संजय राऊतांना अशी भाषा शोभते का असा सवाल बन यांनी केला। तर राऊतांच्या सुनताच्या विधानावरूनही बन यांनी चॅलेंज दिलं। संजय राऊत ही भाषा वापरतायत, ही भाषा त्यांना शोभते का? माझं संजय राऊत यांना आणखी एक आव्हान आहे। तुम्ही म्हणताय ना नवनाथ बन यांनी सुनता केली का? तर चला, संजयजी राऊत, हॉस्पिटल तुम्ही ठरवा, डॉक्टर तुम्ही ठरवा, ठिकाण तुम्ही ठरवा। मी तुमच्यासोबत येऊन माझी वैद्यकीय तपासणी करायला तयार आहे। फक्त माझी एक अट आहे, संजय राऊत यांनी देखील माझ्यासोबत येऊन वैद्यकीय तपासणी करावी आणि आपल्या दोघांचीही वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्याचं प्रमाणपत्र महाराष्ट्राला दाखवावं। प्रवीण दरेकरांनी देखील संजय राऊतांवर हल्लाबोल केलाय। राऊतांच्या वक्तव्याचा दर्जा दिवसेंदिवस घसरत चाललाय। त्यांच्याकडे मुद्दे नाही आहेत, त्यामुळे ते आता नवनाथ बन यांच्यावर टीका करायला लागल्याचा निशाणा दरेकरांनी साधला। भरत गोगावलेंना लायकी काढत असताना ग्रामपंचायतीचं ध्वजारोहण केलं। आता नवनाथ बनपर्यंत पण त्यांना यायला लागलं, पण त्यांना आता त्या ठिकाणी त्यांचाही दर्जा घसरतोय। नवनाथ बन आमचे पत्रकार आहेत, वैचारिक अशा प्रकारचा एक पत्रकार आहे, आमचा प्रवक्ता आहे। आता संजय राऊतांना बाकीचे विषय संपले म्हणून आमच्या नवनाथ बनकडे त्यांचं लक्ष आलेलं दिसतंय। राज्यातील अनेक पालिका प्रशासनानं आज मांसाहार विक्री करू नये असा आदेश काढला होता। दरम्यान पालिकेच्या आदेशावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत विरोध केला। तर मांसाहारावर बंदी करून राज्याला नपुंसक करायचंय का असं विधान राऊतांनी केलं होतं। दरम्यान त्यांच्या या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांनी त्यांच्यावर शरसंधान साधलं। मात्र तरीही राऊत आपल्या वक्तव्यावर ठाम आहे। त्यामुळे हा वाद इथवरच न थांबता अजून वाढण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।